रिसोड तहसील कार्यालयातील एक दिवसीय ई पीक पाहणी प्रशिक्षणाचं आयोजन रिसोड येथील तहसील कार्यालयात आज दिनांक 26 जुलै 2024 रोजी शुक्रवारी सकाळी 12 वाजता एक दिवसीय ई पीक पाहणी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर या होत्या, तर प्रमुख उपस्थितांमध्ये निवासी नायब तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकरी बांधवांना मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी करावयाची, म्हणजे आपल्या शेतातील पिकाचा पीक पेरा स्वतः नोंदवायचा आहे। परंतु यावर्षी एक मोठा बदल झालेला आहे, तो म्हणजे वाशिम जिल्ह्यातून रिसोड तालुक्याची निवड DCS म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वेसाठी झालेली आहे। यामुळे प्रत्येक वर्षी शेतकरी यांना आपल्या स्वतः शेतात जाऊनच पीक पाहणी करावी लागणार आहे। तसेच पिकांचे 2 फोटो जिओ टॅगिंग घेतल्याशिवाय पीक पाहणी पूर्ण होणार नाही। याशिवाय प्रत्येक गावासाठी शेतकरी यांना मदतीसाठी एक सहाय्यकची नेमणूक करण्यात आली आहे। याबाबत सहाय्यक यांना परिपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी माननीय तहसीलदार मॅडम प्रतीक्षा तेजनकर व माननीय निवासी नायब तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे प्रशिक्षण सत्र ठेवण्यात आले व त्यामध्ये मास्टर ट्रेनर तलाठी जी गरकळ, तलाठी SM धांडे, तलाठी DM कास्टे यांच्यातर्फे प्रशिक्षण दिले। त्यात शेतकरी यांनी नवीन DCS ॲप्स वर्जन 3 डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यावे व येत्या महसूल दिनी 1 ऑगस्ट पासून आपल्या शेतातील पिकांची नोंदणी ई पीक पाहणी सुरू करावी, ही माहिती दिली। तसेच सहाय्यक यांनी रजिस्ट्रेशन कसे करावे, पीक पाहणी कशी करावी, अपलोड कशी करावी, तसेच शेतकरी यांना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात त्या कशा सोडवाव्यात इत्यादी माहिती देऊन ई पीक पाहणी नोंदणीचा शुभारंभ 1 ऑगस्ट महसूल दिनी करावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी एक दिवसीय ई पीक पाहणी प्रशिक्षण कार्यक्रमाला मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व ई पीक पाहणी समन्वयक उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नील धांडे यांनी केले, तर संचालन गजानन गरकळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल लहाने यांनी मानले। उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ, रिसोड, वाशिम।